कधीकधी वाटतं ना की आपले मित्र खूपच कमी आहेत. चला यामागचं कारण जाणून घेऊया. काय थेट तोंडावर बोलल्यामुळे लोक तुम्हाला टाळतात आणि मित्र कमी झालेत असं वाटतंय? पण स्वतःला दोष देऊ नका. मानसशास्त्रानुसार ही कमजोरी नाही तर चक्क एक सुपर पॉवर आहे. हा स्पष्टवक्तेपणा खरं तर एका नॅचरल फिल्टरसारखा आहे. तो आपोआप चुकीच्या लोकांना बाजूला करतो. हे एक प्रकारचं रियालिटी चेक आहे. ज्यांना खरं ऐकण्याची सवय नसते ते साहजिकच दूर जातात. याला मानसशास्त्रात सिलेक्टिव्ह सोशल इंटरॅक्शन म्हणतात. म्हणजे उथळ नात्यांपेक्षा खोल नात्यांना प्राधान्य देणं. यामुळेच तुमची फ्रेंड लिस्ट छोटी पण एकदम सॉलिड असते. चला बघूया शास्त्र काय सांगतंय. सुरुवात करूया जागतिक संदर्भाने, म्हणजे उत्क्रांती मानसशास्त्रापासून. रॉबिन डन्बार नावाच्या एका मानववंशशास्त्रज्ञानुसार एक व्यक्ती जास्तीत जास्त 150 स्थिर नातेसंबंध सांभाळू शकते. पण अगदी जवळचे जीवाभावाचे मित्र, त्यांची संख्या तर सहसा 5 पेक्षाही कमी असते. रिसर्च हेही सांगतो की उच्च बुद्धिमत्ता असलेले लोक संख्येपेक्षा नात्यांच्या गुणवत्तेला जास्त महत्त्व देतात. आता एक इंटरेस्टिंग तुलना करूया. जागतिक संदर्भ विरुद्ध भारतीय संदर्भ. भारतीय समाजात अनेकदा गोड बोलण्याला महत्त्व दिलं जातं आणि स्पष्ट बोलणाऱ्याला सरळ मुजोर ठरवलं जातं. पण टेस्टसारख्या संस्थांचं निरीक्षण वेगळंच आहे. त्यांच्या मते स्पष्ट संवादामुळे मानसिक ताण कमी होतो. हे का होतं? कारण खोटं वागण्याचं किंवा मुखवटा घालून वावरण्याचं ओझं नसतं. तर मग या सुपर पॉवरचा वापर कसा करायचा? यासाठी या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा हा स्वभावच एक असा फिल्टर आहे जो मतलबी आणि वरवरच्या लोकांना आपोआप दूर ठेवतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. खऱ्या माणसांच्या आयुष्यात गर्दी नसते, तर तिथे विश्वासू लोकांची एक मैफिल असते. तुमच्या त्या खास मित्रासाठी तू कमी आहेस, पण माझ्यासाठी तूच काफी आहेस. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.